विद्यापीठ आहे त्याच्यात घेतलेले शिक्षण हे दोन्ही हातात हात घेऊन पुढे गेले पाहिजे, तेव्हाच हा आपला देशाचा विकास होईल असं माझे मत आहे। आणि हे जे समस्या आहे या समस्या सुद्धा आपण तशाच तऱ्हेने आपण हे केले पाहिजे। हे सर आपण देवडे सरांनी कविता संग्रह लिहिला, असेच आमचे गावचे पाटील सर होते। पाटील सर होते त्यांचे जेव्हा रिटायर झाले त्यावेळेला त्या सरांचं आम्ही मोठा गावामध्ये गावकऱ्यांनी मोठा सत्कार केला। त्यांचा सत्कार का केला? असे तर सरगण येतात न गण जातात, पण या सरांनी ज्या याच्यामध्ये पटसंख्या फारच कमी होती, येत नव्हते, पण जेव्हापासून ते सर आले तेव्हा ही पटसंख्या अशी याची वर्षानुवर्षाची वाढत गेली आणि 100% ती शाळा गजबजून भरायला लागली। नव्हे तर ती ही जी जे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीचे जे शिक्षण असते ते द्यायला लागले, बोलायला लागले। तर अशा तऱ्हेने शिक्षण घेतल्यानंतर ही प्रगती, शाळेची प्रगती आम्हाला दिसली आणि त्याच्यावरून गावकरी भारावून गेले। जेव्हा त्याचे रिटायर म्हणजे हे झाले तेव्हा भारावून गेले आणि गावकऱ्यांनी पाटील सराचा, दिनकर पाटील सराचा मोठा सत्कार केला। तर हे सर जो आहे हे सर मुलांना शिकवतात। हे मुलं म्हणजे देशाचा भविष्य आहे असं ज्याला आपण समजलं जातो, त्याच्यामुळे हे शिक्षण आपले हे शिक्षण मूल्यधिष्ठ शिक्षण असते। हे मूल्य कोणते जपायचे, काय जपायचं हे तऱ्हेने असे शिकवतात। तसे तऱ्हेने हे जो साहित्य निर्मिती आपण करतो आहे, जे त्याच्यामध्ये कविता असतील, कथा असतील, नाटकं असतील, काय काय साहित्य क्षेत्रामध्ये जे जे काही येतील त्याला सुद्धा आपण हे मूल्य, जे शिक्षणाचे जे मूल्य आहेत, 10 मूल्य आहेत तर 14 मूल्य आहेत, हे मूल्याला अनुसरून जे आपण शाळेमध्ये शिक्षण शिकवतो त्याप्रमाणे हे साहित्य निर्मिती करता वेळी सुद्धा आपण जे माणसाची मुक्ती देणारा, माणसाला माणूस म्हणून जगवणारं असे जे मूल्य असतील ते मूल्य नजरेत समोर ठेवून साहित्याची निर्मिती केली पाहिजे। आणि हे साहित्यामध्ये या देशामध्ये देशाचा विकास केला पाहिजे, देशालाही घडवलं पाहिजे असं माझं मत आहे। याच्या संदर्भामध्ये आपल्याला बरेच काही असं सांगता येईल, पण या ठिकाणी मला असं वाटतं की साहित्य क्षेत्रामध्ये कोणी काही साहित्य निर्मित केले त्याला एक भूमिका असते, साहित्याला भूमिका असते। साहित्य नुसतेच साहित्य असत नाही, त्याला भूमिका असते आणि त्या भूमिका काय असायला पाहिजे याची आपण सगळ्यांनी जाण ठेवावी। जे साहित्यिक असेल त्यांनी सुद्धा जाण ठेवावी आणि त्याची जे मूल्याची असतील त्याची असा परिभाषाच्या पातळीवर ते मूल्य कोणते असतील, कसे जपावे ते प्रत्येक साहित्यिकाने आपले मूल्य काय असतील हे शोधावे, पक्के करावे आणि त्या मूल्याला अनुसरून आपण आपले साहित्य निर्मित करावे। आणि या साहित्यामधून फक्त माणूसच नाही तर देशसुद्धा घडेल अशी आपली अपेक्षा असावी। आणि एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो। धन्यवाद। शिक्षणासोबतच जीवन कौशल्य विद्यार्थ्यांना देता आली पाहिजे
हा त्यांच्या बोलण्यातला महत्त्वाचा विषय. या व्यासपीठावरती आदरणीय डॉक्टर वनमालाजी पवार आणि मगाशीच सांगितलं की डॉक्टर संजय कुमारजी राठोड हे सुद्धा आपल्या बालभारतीमध्ये काम करतात. निश्चितपणाने येत्या काळामधलं शिक्षण हे व्यवसायाभिमुख अशा पद्धतीचं शिक्षण आहे. निश्चितपणे वारुदादांनी ज्या सूचना मांडल्या ते येत्या काळामध्ये या संकुलातून तर होईलच, परंतु अभ्यासक्रम स्तरावरतून देखील मूल्य शिक्षणाचं आणि व्यवसाय शिक्षणाचं, जीवन कौशल्य शिक्षणाचा अंतर्भाव या सगळ्या याच्यामध्ये होईल. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आता होणार आहे. मी कविवर्य आदरणीय उपेंद्रराज देवडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी उपस्थित सगळ्या मित्रांचे आभार मानायचे. त्यानंतर माउथ ऑर्गनने राष्ट्रगीत ऑर्गन वाजवलं जाईल आणि त्याच्यानंतर अल्पोपहार होईल. थोडाच 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे. आपण जी शांतता बाळगली त्याचा आम्ही मनस्वी आपले आभारी आहोत. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले माझे शिक्षक मित्र बंधू भगिनी, मी माझं मनोगत कवितेतूनच व्यक्त करणार आहे. तर कविता याप्रमाणे. आज दिवस सोन्याचा उगला, आज दिवस सोन्याचा उगला, सर्व साहित्यप्रेमींचा मेळा सजला, सर्व साहित्यप्रेमींचा मेळा सजला. हा प्रकाशनाचा सोहळा सहस्र रश्मी सहित मी माझ्या स्वर्गवासी वडिलांना वाहिला, मी माझ्या स्वर्गवासी वडिलांना वाहिला. विविध काव्यरश्मींना सुंदर पानात बद्ध केले. यासाठी साहित्याक्षर प्रकाशनाचे कवाडे खुले झाले. सहस्ररश्मीने धरेवर अवतरित व्हावे आणि धरतीने हर्षोल्लासित करावे. शब्दांनी वाचकाच्या खोल हृदयाचे ठाव घ्यावे. शब्द माझे प्रेरणा मित्रांची, माझ्या शब्दांनी माणसे जपावी. शब्द माझे प्रेरणा मित्रांची, माझ्या शब्दांनी माणसे जपावी. मित्र, विद्यार्थी, गावकरी, वरिष्ठ यांची भक्कम साथ मला मिळाली, सर्वांना कळावी. यांची साथ मला मिळावी, सर्वांना कळावी. आजच्या कार्यक्रमाचे आधारवड माननीय वारुदादा, तुमचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे आधारवड माननीय वारुदादा, तुमचे आभार. तरुणांनी लिहिलं पाहिजे म्हणत 2 शब्दांनी प्रेरणा केली साकार. तरुणांनी लिहिलं पाहिजे 2 शब्दात प्रेरणा केली साकार. मोठी माणसे मनाने मोठीच असतात, या वाक्याची मला त्यावेळी सरळ प्रचिती आली. मोठी माणसे मनाने मोठीच असतात, या वाक्याची सरळ प्रचिती आली. तुमचं साहित्य वैभव, ज्यावेळेस वारुदादांच्या घरी आम्ही गेलो त्यावेळेस मला जाणवलेली भावना मी त्या या ठिकाणी व्यक्त करतो. तुमचं साहित्य वैभव घरामध्ये मात नव्हतं आणि माझ्या मनावर वारंवार प्रतिभेची छाप सोडत होतं. माझ्या मनावर वारंवार प्रतिभेची छाप सोडत होतं. आजच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात, मी तुमचा आभारी आहे आणि तुमच्या प्रेरणेत प्रतिभेचे 2 थेंब पिण्याचा मी सदा सर्व काळ प्यासा आहे. आदरणीय प्राचार्य विश्वास पाटील सर, तुमच्या चरण स्पर्शात चुकलो. तुमचे कवीने पाया पडायचे नाही शब्द मी कवी म्हणून भरून पावलो. माझं पुस्तक किती खोल अभ्यासलं त्याबद्दल आभार आणि सकारात्मकतेचा अभ्यास खरंच मनाला भावला त्याबद्दलही आभार. मी पुन्हा एकदा, मोठी माणसं मनाने मोठीच असतात, हृदयात हात घालून अनुभवलं. आदरणीय भैयासाहेबांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, प्रत्यक्ष उपस्थित राहून मला उपकृत केला त्याबद्दल आभार. आणि पुन्हा एकदा मी मोठ्या माणसाच्या मनाचा अनुभव घेतला. धन्यवाद भैयासाहेब. आदरणीय सुरेश दादा, तुम्ही आला, धावती भेट दिली. औरंगपूर गावला चिखलीची साथ आहे, तेव्हा माझी बोलती बंद झाली. आदरणीय डॉक्टर वनमाला पवार मॅडम, तुमचा मी सदैव आभारी आहे. तुमच्या प्रतिसादाला माझा सदैव सलाम आहे. पोवाडा रचनेला तुमची दाद वाखाणण्याजोगी होती.
पोवाडा रचनेला तुमची वाखाणण्याजोगी होती आणि तुमच्या आग्रह असतो माझ्या लेखणीला अजून दार आली. तुमच्या आग्रह असतो माझ्या लेखणीला अजून दार आली. आदरणीय डॉक्टर योगेश सावळे साहेब, नेतृत्व कसे असावे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि एका शिक्षकाच्या मागे प्रेरणास्रोत म्हणून उभे राहिले. एका शिक्षकाच्या मागे प्रेरणास्रोत म्हणून उभे राहिले. आदरणीय राजपूत साहेब, तुमच्या शुभेच्छांनी मी कृतकृत्य झालो आणि तुमच्या पीठातील शिक्षक म्हणून मी मला धन्य मानलो. आदरणीय केंद्रप्रमुख रवींद्र लांबगे साहेब, तुमची गंभीर साथ आहे आणि माझ्या कामाला तुमचा लाईक आपली अंदर की बात आहे. अहमदनगरचे साहित्यिक, माझ्या माहेरची खंबीर साथ. अहमदनगरची माणसे, माझ्या माहेरची खंबीर साथ. तुमचं आगमन म्हणजे माझ्या कविता संग्रहाचं बारसं. आदरणीय डॉक्टर संजय बोर्डे सरांचे आभार, ज्यांची साहित्य क्षेत्रात ख्याती, सुंदर बढिया झकास त्यांची पुस्तकाची रचना गायली. आदरणीय डॉक्टर संतोष कुमार राठोड सर, तुमची बालसाहित्यात महती. तुम्ही आलात, वेळ दिला, मी पुन्हा उपकृत झालो. कशी आज डॉक्टरांची रम्य सभा रंगली. सहस्ररश्मी काव्यसंग्रहाला बेस्ट विशेष देती झाली. रचना मॅडमचे विशेष आभार. संग्रह बांधणीपासून प्रकाशनापर्यंत त्यांनी साथ दिली न. या नंदनगरीत म्या कर्मभूमीत भैरवी गायली. आदरणीय सरपंच एकनाथ भाऊंचे आभार. उपसरपंच आनंदसिंग दादांचे आभार. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे आभार. सर्व औरंगपूर ग्रामस्थांचे आभार. आदरणीय अमल शिंदे भाऊचे आभार. कार्यक्रमाची धाटणी बांधल्याबद्दल. शिवाजी कावरे सरांचे आभार, जिगरबाज साथ दिल्याबद्दल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या शहादा तालुक्यातील प्रेरक शिक्षक बंधू भगिनींचे आभार. उपस्थित राहून शोभा वाढवली, हे उपकार मी कधी नाही विसरणार. या कार्यक्रमात सर्व मोठी माणसे उपस्थित राहिलात आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं, मोठी माणसं मोठ्या मनाची असतात. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप होईल. स्वतः देवडे सर माउथ ऑर्गनने राष्ट्रगीत गाणार आहे. तर माझी आपणा सर्वांना रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, त्यांनी आपण जागेवरच उभं राहायचं आहे आणि स्वादिष्ट असा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. सगळेजण आपण नाश्ता करता 2 मिनिटं गप्पा मारू आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. सावधान. भारत माता की जय. सर्वांना विनंती आहे, स्वादिष्ट स्वरूची नाश्त्याची व्यवस्था याच ठिकाणी होणार आहे.